प्लस सीनियर सिटीजन क्रिकेट क्लब कुर्ला बॉईज, सीनियर क्रिकेट क्लब कुर्ला. बोरली बॉईजचा राखीव खेळाडू इकडे येऊ द्या. बोरली बॉईज एक राखीव खेळाडू पाठवा. सीनियर सिटीजन सीनियर क्रिकेट क्लब कुर्ला विरुद्ध आपण बोरली बॉईज या दोन संघांमध्ये या सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. धीरज मॅन्युअल स्कोरर इकडे या. मॅन्युअल स्कोरर कोण आहेत? संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो शशिकांत. हिरव्या रंगाचा हिरव्या झालेली आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. दोन्ही संघांना शुभेच्छा. अटल खेल महोत्सव 50+. पहिला चेंडू घेऊ शशिकांत राऊंड द विकेट. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळलेला आहे. चेंडू येतो नोएल यांच्याकडे. लॉंग ऑफला एक धाव. एक बॉल एक. बोरिवली बॉईज विरुद्ध सीनियर क्रिकेट क्लब कुर्ला या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. यानंतर आगरी कोळी बी भाईंदर आणि कोळी आगरी मुंबई शिंपोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय पहिल्या डावानंतर टॉस साठी आणि आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन यायची आहे. कोणाला पाहिजे पुढचा चेंडू राऊंड विकेट. आता मात्र या चेंडूला ड्राईव्ह केलेला चेंडू आता पॉइंटला महेशकडे एक धाव पूर्ण करत आहेत. 2 धावांसाठी परत आहेत आणि 2 चेंडू धाव संख्या 3. विकेट किपर राजेश पाटील. कोळी आगरी मुंबई शिंपोली विरुद्ध आगरी कोळी ब भाईंदर या दोन संघांमध्ये पुढील टॉस. असोसिएशनचे अध्यक्ष 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राजू पाटील, प्रमुख सल्लागार 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन विश्वस्त कोळी आगरी एकता समाज मंडळ, त्याचप्रमाणे पोईचा जिमखाना अध्यक्ष मुकेशभाई भंडारी साहेब यांच्या शुभ हस्ते या पुढील मॅचचा टॉस आपण करत आहोत. आगरी कोळी ब विरुद्ध कोळी आगरी मुंबई शिंपोली. पुढचा चेंडू फुलर लाईन ऑफ स्टंपर. कुठल्याही प्रकारचं डिक्लेअर नाहीये. पलीकडच्या मैदानात बॉल गेला तर डिक्लेअर आहे. बाकी जाळीला लागून आला आतमध्ये पळून काढायचं लक्षात ठेवा. भाई ओव्हर होऊ द्या आपण काढूया. ड्राईव्ह केलंय चांगल्या पद्धतीने. खूप चांगल्या पद्धतीने सुभाष कोल्हापते सर यांनी स्टॉप केलंय. बॉल झालेले त्या षटकातील 4. मुकेश भाई 2 बॉल नंतर करूया का? टॉस झालेला आहे आणि हा टॉस आपण पाहतोय जो पुढील मॅचचा
जिंकलेला आहे संघ, त्यामुळे आगरी कोळी ब भाईंदर संघ जिंकलेला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राजू पाटील सर यांचा संघ बॅकफुटला गेले, त्या चेंडूला खेळून काढले पॉइंटला. महेशकडे थ्रो, जोपर्यंत चेंडू फेक होते. 1 धाव पूर्ण. 5 बॉल, धाव संख्या 5. 5 बॉल, धाव संख्या 5. गोलंदाजी करत असताना आपण पाहतो एक जुने जाणते खेळाडू, मोठा अनुभव आहे गोलंदाजाकडे, तो शशी राजेश पाटील, महेश, नोएल, सुभाष कुलापते. आता मात्र ऑन दी अप खेळायचं होतं, अप्पिच ड्राईव्ह, मात्र बॉल आणि बॅट मध्ये नीटचा संपर्क होऊ शकला नाही आणि चेंडू होते तो म्हणजेच बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 6, बिनबाद 6 धावा. या ठिकाणी आपण पाहत आहोत संघ खेळत असताना फिल्डिंग. आगरी कोळी ब भाईंदर संघ एक जबरदस्त संघ आहे. सांताक्रूज खोतवाडीची स्पर्धा 50+ ची विजेता संघ, उपविजेता संघ आहे आणि आगरी कोळी ब भाईंदर या संघासाठी ज्यांचं योगदान, राजू पाटील एक टेनिस क्रिकेट मधले लेजंड खेळाडू आहेत आणि निश्चितपणे राजू पाटील सर हे 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. नोएल बॉलर, राजू पवार गोलंदाजीसाठी एक चांगल्या प्रकारचा लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्लोवर वन. गोरेगाव बॉईज जर आपण पाहिला, प्रबोधनचा संघ, त्या संघासाठी 90च्या दशकामध्ये ज्याने जबरदस्त कामगिरी केली असे राजू पवार एक उत्कृष्ट खेळाडू. जसं जसं वेळ मिळेल त्याप्रमाणे ते निश्चितपणे आपले योगदान क्रिकेटच्या मैदानावर पंच म्हणून देखील करतात. एक क्रिकेटसाठी खूप झटणारे व्यक्तिमत्व आहे. पहिला चेंडू, लेग ब्रेक, कट करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानं थोडंसं बाहेर निघणारा. चेंडूला खेळायचं होतं, मात्र कुठल्या प्रकारची फ्लाइंग स्लीप शॉट थर्डमॅन नाही आहे, त्यामुळे बॉल ज्या ठिकाणी आपण मागे पाहतोय जो बॅनर आहे त्या ठिकाणी बॉल जाऊन आदळतोय. 1 धाव पूर्ण होते, धाव संख्या पुढे सरकते 7. दुसरं षटक सुरू आहे. स्ट्राईकला पवित्रा, आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर 4 बॉलर. पुढचा चेंडू, ओ फुलर लेन, खूप चांगला टप्पा. लेग ब्रेक किंवा ऑफ ब्रेक जर तुमचा असेल आणि तुम्ही जर या टप्प्यावर गोलंदाजी केली तर निश्चित बॅट्समनला थोडस तुम्ही अडचणीत आणू शकता आणि तोच फुलर लाईन चेंडू होता ऑफ स्टंपच्या थोडासा किंचितसा बाहेर. राजू पवार, आणि बघा अगोदरचं क्रिकेट, जे MRAचं क्रिकेट खेळलेले सर्व खेळाडू आहेत त्यांना अंदाज आहे कशा पद्धतीने क्रिकेटमध्ये स्थितीप्रमाणे गोलंदाजी करावी लागते. थोडासा बाहेर निघणारा, रूम बनून खेळलेला फटका आणि निश्चितपणे या चेंडूवर मिळणार सीमा पार चौकार. थोडासा बॅक ऑफ द लेन, जागा मिळाली आणि चेंडू डीप पॉइंटला चौकार. राजेश पाटील देखील तेच म्हणतात की समोर नोएल आपण लॉंग ऑफला खेळाडू आहे, ऑफ साईडला जास्त रूम मिळाला, थोडासा आखूड टप्प्याचा होता बॅक ऑफ द लेन, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. पॉइंट आणि कव्हर, क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावर मारलेला चेंडू चौकारासाठी. धाव संख्या 12. बॉल झालेल्या षटकातील अद्याप 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक. पहिल्या 3 चेंडूवर वीरू बॅटिंग करतोय, एक सुंदर असा चौकार त्याच्या बॅटिंगवर पाहायला मिळाला. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 बॉल खेळलाय आणि हा एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा बॅट्समन थोडासा डबल माइंड झाले, कव्हरला वरून लॉफ करायचं होतं, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, त्या दरम्यान चेंडू फक्त खेळले ते म्हणजे राजू पवार यांच्याकडे. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा फुलर लेन. मॅक्झिमम आपण पाहिले पहिले 2 बॉल जे फुलर लेन, एक मात्र आखूड टप्प्याचा मिळाला, थोडासा किंचितचा बाहेर निघणारा, ज्याला खूप चांगल्या पद्धतीने जागा बनवून चौकार खेचला होता. मेरिट ऑफ द बॉल खेळणं नेहमीच पसंत केलं जातं. ज्या प्रकारचं 50+ क्रिकेट आहे, खूप चांगला अनुभव या सर्व खेळाडूंकडे आहे. पुढचा चेंडू आता मात्र यष्टीरक्षकाच्या हातात षटक संपतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण विकेट किपर राजेश पाटील यांच्या माध्यमातून. 2 ओव्हर, धाव संख्या 13. पहिल्या बॉलवर सिंगल, 2 सिंगल, त्यानंतर बाउंड्री, त्यानंतर डॉट, त्यानंतर 1, नंतर डॉट. अशा प्रकारे 4 आणि 3 7 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा. गोलंदाजीसाठी येते अरविंद. बघा एक जबरदस्त खेळाडू, एक आपण कीपरच्या माध्यमातून आपण पाहणार त्यांना. आगरी कोळी ब भाईंदर वेगवेगळे असे खेळाडू आहेत जे मालवणीसाठी खेळले, कोळी आगरी समाजासाठी. गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये, याच वर्षी 2024 ला जी सांताक्रूज खोतवाडी यामध्ये 50+ स्पर्धा झाली, अरविंद त्या ठिकाणी जबरदस्त कामगिरी आगरी कोळी संघाचा
त्याचप्रमाणे स्वामी समर्थ जो जितू परदेशी यांचा संघ विजेता ठरला होता, त्या संघातून नितीन घोरपडे डॉनला आपण पाहिलेलं खेळताना, किशोर पाटीलच्या हातून झेल सुटला होता आणि 6 ओव्हरची मॅच 36 बॉल कसे डिफेंड केले होते, त्यानंतर शेवटपर्यंत मॅच घेऊन आले हे क्रिकेट. कारण त्यावेळेस MRI चा बॉल होता, आता आपण 10X बॉल बघतोय. उसळी जास्त आहे, टप्पा चांगला पकडावा लागतो आणि 10X बॉल आणि आता बॅट मध्ये देखील खूप फरक झालेला आहे. सुरुवातीच्या बॅट आपली मोजक्या ब्रँडेड पाहायला मिळायच्या, आज तर वेगळे आपल्याला पाहतो डबल ब्लेड, ज्या ठिकाणी बॅटला बॉल लागल्यानंतर क्लिअर होतो पुढचा चेंडू जलद गतीने खाली राहतोय. एक आगळी वेगळी स्टाईल आहे, मात्र टप्पा छान. पहिलाच राईट ऑन अ चॅनल, ज्याला म्हणतात की ऑस्टमच्या बाहेर थोडासा कॉरिडॉर असतो एक गुडलेनचा, त्या चॅनल गोलंदाजी पहिला चेंडू. आणि पहिला चेंडू जेव्हा एखाद्या गोलंदाजाला चांगल्या टप्प्यावर टाकायला मिळतो, त्यानंतर त्याचा देखील कॉन्फिडन्स वाढतो. मात्र बॅकफुटला निश्चितपणे पाठवतो तो म्हणजे फलंदाजाला विचार करायला एक चांगली गोष्ट आहे की पवित्र लगेच जाऊन बोलले वीरू यांच्याशी. चेंडू डॉट, पहिला निर्धाव. फुलर लेन चेंडूचा फुल टॉस, संधी आहे खेळाडू बाद होण्याची आणि जोपर्यंत थोडीशी पहिला अटेम्प्ट होऊ शकला नाही, पहिला अटेम्प्ट घेतला असता तर कदाचित रनआउट होऊ शकला असता. कारण 1 बाउन्स मध्येच सुभाष कोल्हापते सरांनी थ्रो केला होता. अरविंद फलंदाजी करताना आता स्ट्राईकला पवित्रा. एकूण धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 14. अटल खेल महोत्सव 50+ प्रेक्षकांच्या माहितीसाठी युट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक पाहत आहेत, 50 वर्षावरील क्रिकेट पुढे सरसावत खूप छान ओळखलं. पहिला चेंडू ज्या टप्प्यावर होता तोच टप्पा, खूप अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण. मी म्हणालो की ज्या पद्धतीने MRI क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत, त्यावेळेची बॉलची वजन आणि आताचं 10X यामध्ये खूप फरक आहे. मात्र ग्रीप आवश्यक आहे. फिरकी गोलंदाज देखील आपण ज्यावेळेस राजू पाटील हे खेळायला येतील तेव्हा आपल्याला फिरकीची जादू देखील पाहायला मिळेल. गोल्डन नाव, जलद गतीने खूप चांगल्या प्रकारे खांद्याचा वापर. आता मात्र आडव्या बॅटने चेंडूला मिड विकेटला खेळलेला आहे. चेंडू ज्या पद्धतीने जात आहे, एकदा पूर्ण केली, रनआउटची संधी, बॅकअपला थ्रो आणि जोपर्यंत सुभाष कोल्हापते सर महेश त्या ठिकाणी बॅकअप करतील एकच धाव. 15 धावा डीप मिड विकेटला देखील आपण पाहतोय. आता मात्र या चेंडूला पूल केलेला आहे डीप स्क्वेअर लेगला, खेळाडू बाद होतोय आणि झेल घेतलेला आहे राकेश यांनी. पहिला गडी बाद होतोय, पहिला धक्का बसतोय सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला या संघाला आणि बाद होणारा फलंदाज आहे वीरू. आणि नवीन फलंदाज आता आपल्या वैयक्तिक 11 धावा कडून 1 2 3 4 5 6 7 8 9 बॉल, 11 धावा ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश होता. पूल करायला गेले मात्र तेवढं टायमिंग झाल्यानंतर बॉल ट्रॅव्हल होऊ शकला नाही. प्रेम, नवीन फलंदाज प्रेम या ठिकाणी. अक्षत आलेल्या अक्षतचं देखील हार्दिक स्वागत. अमेय नाईक, प्रमोद पाटील, बंदरपाखडी गावाचं प्रतिनिधित्व करणारे 50+ क्रिकेट आपण पाहतोय. राजू पंडित, किशोर केणी, प्रमोद पाटील, अमेय नाईक यांचं देखील हार्दिक स्वागत. प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय संजय सांगेकर शाखाल यांनी देखील नर्मदा अर्जुनचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. या षटकातील जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल, पुढचा चेंडू. आता मात्र हलक्या हाताने फक्त या ठिकाणी पूर्ण बॉटम हँडचा वापर नाही केला, ड्राईव्ह केला फक्त चेंडूला. जोपर्यंत नोएल पुढे सरसावत त्या चेंडूला थांबवतोय. एक धाव, 3 ओव्हर नंतर धावसंख्या 16. धावसंख्या 16, प्रेक्षक झालेत गोळा आणि याची देही याची डोळा. अटल खेल महोत्सव 50 वर्षावरील क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहत आहोत. प्रमोद पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. नागेश, प्रमोद पाटील, अक्षत हे देखील आमच्या आलेले आहेत. कंदिवली विलेज 40+ मास्टर साठी खेळणारा अक्षत केणी, यतीन केणी, कमल जीत यांना ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. श्रीपाद दांडेकर, अविनाश भंडारी, हेमंत भंडारी, श्रीकांत आपटेकर, चंद्रकांत, संजयजी, पंकज. गोलंदाजीसाठी आता येतोय एक चतुर गोलंदाज संजयजी. बॉलरचं नाव संजय सांगेकर.
अजित, मी विनंती करतोय कोळी आगरी मुंबई शिंपोली आणि कोळी आगरी बी भाईंदर या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. अजितचा पहिला चेंडू. आता मात्र अरविंद त्या ठिकाणी आहे, क्षेत्ररक्षण करतायत खेळाडू आणि खेळाडू बाद प्रेम पहिला चेंडू खेळले आणि पहिला चेंडू म्हणून दुसरा चेंडू खेळले. पहिल्या चेंडूवर एक धाव केली होती त्यांनी. 2 बॉल 1 धाव. कॉल त्यांचा होता, मात्र अरविंदचं चांगलं क्षेत्ररक्षण. अशा प्रकारे 2 गडी बाद झाले. धाव संख्या 16. चौथं षटक सुरू आहे. प्रमोद पाटील आलेले आहेत. डगआउट मध्ये एक वेगळा जोश आपण पाहतोय. कमलजीत देखील त्या ठिकाणी आहेत. नागेश आहे. यानंतर मुंबई शिंपोली संघ तुम्हाला पहिली बॅटिंग करायचे लक्षात घ्या. आगरी कोळी ब भाईंदर या संघाने पहिली फिल्डिंग म्हणजे पहिले क्षेत्ररक्षण करणार आहेत ते, याची नोंद घ्यायची कॅप्टननी. जे आलेले या ठिकाणी खेळाडू आहेत 50+ आपल्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण येऊन जर अजूनही अल्पोपहार नाश्ता केला नाहीत तर आमच्या कॅमेरामॅन जे आहेत, मेन कॅमेरामॅन जो डगआउट आहे त्याच्या उजव्या बाजूला आपल्यासाठी अल्पोपहार नाश्ता ठेवलेला आहे, त्याचा देखील आनंद घ्या. हवेमध्ये उंच मारलेला फटका नोएल त्या ठिकाणी आणि खेळाडू बाद गॉन. बघा बॉलरची शैली खूप छान आहे, ज्याला आपण म्हणतो की नकल बॉल, किंवा ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मेंडीज आणि आपण रविचंद्रन अश्विनला पाहिलंय जो कॅरम बॉल टाकतो, त्याची बॉल पकडण्याची ग्रीप आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस रिलीज करतो त्यावेळेला एक्झॅक्टली लेग स्पिन येणार आहे, ऑफ ब्रेक येणार आहे कळत नाहीये. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण पाहिलं कुशल मेंडीच्या बॉलिंगवर सचिन तेंडुलकर आउट झाले होते, त्यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने नंतरच्या सामन्यामध्ये त्यांना कव्हरच्या वरून इनसाइड आउट, स्वीप नाही मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक वीरेंद्र सेहवागने खेळलेले फटके. कारण बॉल ओळखणं आवश्यक आहे. ज्या प्रकारची बॉलची ग्रीप अजितची आहे ही खूप वेगळी आहे. आज या ठिकाणी निश्चितच बोरिवली बॉईज हा संघ आपल्याला खेळायला पाहायला मिळतोय. एक शॉट थर्डमॅनला आपण खेळाडू पाहिजे राजेश पाटील, स्वतः सुभाष कोलापते सर विकेट कीपर आहेत. एक चांगले उत्कृष्ट आयोजक, कुशल संघटक म्हणून प्रबोधन आणि गोरेगावच्या स्पर्धांसाठी जे महत्वाचे खेळाडू आहेत ते देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. राजेश पाटीलचं शॉट थर्डमॅनला आहेत. 22-23 फेब्रुवारीला एक मोठी स्पर्धा, त्यानंतर 18-19-20 एप्रिल. पुढचा चेंडू अजित यांचा. आता मात्र या चेंडूला टॉस केला होता, छान फ्लाईट दिली होती, उंची दिली होती, बॅट्समन खेळायला गेले. तंत्रज्ञान आपण जर पाहिलं तर पूर्णतः मेरिट ऑफ द बॉल जे ड्राईव्ह करायचं होतं त्या दरम्यान 1 धाव. धाव संख्या 17. बॉल झाले 3. पहिल्या डावातील 3 चेंडू शिल्लक. आता मात्र ओळखून खेळलेला फटका, लेग ब्रेक पूर्ण ओळखला त्यानंतर खेळायला गेले. 1 धाव जोपर्यंत अरविंद त्या ठिकाणी पोहोचतायत आणि रनआउटची संधी मिळते का बघूया. खेळाडू बाद होत आहेत रनआउटच्या रूपामध्ये. गडी क्रमांक 4. आउट होणारा खेळाडू अरुण पवित्राने 4 धावा केल्या. पहिला बाद झाला वीरू 11 धावा काढून 9 बॉलमध्ये. त्यानंतर प्रेमने 1 धाव केली. अरुण आपल्या वैयक्तिक 1 धाव काढून परतला. प्रभाकर 2 वर नॉट आउट आहे. आणि बघूया प्रभाकर बरोबर आता बॅटिंगला कोण जातोय. सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला संघाचा खेळाडू प्रभाकर आउट झालेत. नवीन बॅटर कोण आहेत? नवीन बॅटर श्रीकांत आंगणे. श्रीकांत आंगणे या अगोदर अभिषेक आंगणेला आपण पाहिले, आता श्रीकांत आंगणेला पाहूया. बॉल द्या. या ठिकाणी किशोर केणी, अमेय नाईक, राजू पंडित, डॉक्टर जयवंत केणी, अशोकजी, प्रमोद पाटील, शेखर पाटील, अक्षत केणी, उदय नाईक सर एक लेजंड खेळाडू. नर्मदा अर्जुनचा पहिला बॉलिंग अटॅक जो होता, सुरेश दळवी, स्वर्गीय दीपक शहा या पद्धतीने खेळणारा क्रिकेट उदय नाईक सर देखील उपस्थित. मडच्या अशोकजी या ठिकाणी उपस्थित आहेत. डावखुरे गोलंदाज आणि एक जबरदस्त आक्रमक बॅटर. वय वर्ष 55-60. आपण या ठिकाणी स्वागत गजानन वाबीकर सर देखील आहेत. वय वर्ष 75. डॉक्टर जयवंत केणी सर मालाड भंडारवाडा संघ वय वर्ष 75. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट अजूनही या वयात देखील आपण खेळताना पाहतोय. 50+ चे सर्व दिग्गज खेळाडू ज्यांनी एक काळ गाजवला, ते 80चे दशक असेल, 81 ते 90 किंवा 91 ते 2000. नर्मदा अर्जुन सारख्या संघासाठी, सॅन्युअल सारख्या संघासाठी शशी ब्राईट. पुढचा चेंडू
पुढे सरसावत सोपा झेल. हो, राजू पवारजी थोडं पुढे आले असते तर निश्चितच समोर सोपा झेल होऊ शकला असता. बॉल डॉट गेला असता, विकेट मिळाली असती. बॉल साईड झाला नाही आणि हे असं व्हायला होणार. वर्ष आपण पाहतोय ज्या पद्धतीने ते क्रिकेट खेळत आहेत. धावसंख्या 19. पुढचा चेंडू आता मात्र संधी आहे. आता राजू येतोय, खेळाडू बाद गॉन. लेग ब्रेक. खूप चांगल्या प्रकारे टॉस करतोय. या ओव्हर मध्ये फक्त धावा आलेल्या आहेत जर आपण पाहिलं तर 1 2 3 3 धावा. सुंदर असं षटक आणि धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. पहिल्या डावानंतर आपण पाहिलं ज्या पद्धतीने 4 ओव्हरचा सामना. यानंतर मी विनंती करतोय आगरी कोळी ब भाईंदर आपण तयार राहायचंय. बोरली बॉईज संघाची प्रवेश शुल्क या ठिकाणी जमा करायचे. प्रवेश शुल्क बोरली बॉईज आणि आगरी कोळी ब भाईंदर कोळी आगरी मुंबई शिंपोली आपले देखील प्रवेश शुल्क जमा करायचे. कुर्ला सिनियर क्रिकेट क्लब कुर्लाची फी झालेली आहे. कोळी आगरी मुंबई शिंपोली पहिली बॅटिंग करायचे, लक्षात घ्या. यानंतर काय बोललं जरी 30 तुमच्याकडनं पार्टी मिळेल. संकल्पना माजी खासदार संसदेतला पुरस्कार सन्मानित जनसेवक
आदरणीय सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेब ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तर मुंबईचा कायापालट आपण पाहिलेला आहे. उद्यान सम्राट त्याचप्रमाणे या स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल या ठिकाणी अटल खेल महोत्सवचे दुसरं वर्ष. कबड्डी, टर्फ क्रिकेट, ओरम क्रिकेट, आज 50+ क्रिकेट देखील पाहतोय. संसदरत्न पुरस्कार घेतला त्यावेळेस आपण पाहिलं ज्या पद्धतीने अभिजात मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यानंतर मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, जन्मभूमी कर्मभूमी मुंबई महाराष्ट्र असल्यामुळे निश्चितच गोपाळ शेट्टी साहेब यांनी मराठी भाषेला ज्या प्रकारचा अभिजात दर्जा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न आणि ते यशस्वी. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला निश्चितच 28 फेब्रुवारी आपण नेहमीच दिवस साजरा करतो. मात्र लवकर वेळ लावू नका. बॅट्समन क्षेत्ररक्षण लावून घ्या. 11:43 झालेले आहेत. पहिला बॉल 11:20 ला पडलाय. चला बॅट्समन ओपनिंग बॅटर कोण आहेत? दिनेश पंधेरे, सुभाष कोलापते, 2 संघ तयार. यानंतर आगरी कोळी व भाईंदर कोळी आगरी मुंबई शिंपोली प्रमोद पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत. स्वागत आहे केलेलं 2-3दा. मी येतच होतो आता कनाल हल्ला इधर ऊपर. हाँ बुलाया था. अरे ये है वो दिया सब. तू भी है मनोला नहीं देते नहीं. आहेत सुभाष कोलापते, नॉन स्ट्राईकला दिनेश पंधेरे. लक्ष 20 धावांचं. सुरुवातीला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी 50+ क्रिकेट बोरुली बॉईज विरुद्ध सिनियर क्रिकेट क्लब आणि प्रेम आता गोलंदाजीसाठी येतोय. पवित्रा प्रेम आहे ना ओपनर बॉलर? प्रेम संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊ. मी विनंती करतोय कोळी आगरी मुंबई शिंपोली आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट आणि 12 खेळाडू कोण आहे याचं लवकरात लवकर लिस्ट घेऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. थोडस अपडेट करू द्या. संजय सांगेकर, स्ट्राईकला सुभाष कोलापते, नॉन स्ट्राईकला दिनेश पंधेरे. ही सलामीची जोडी गोलंदाजीसाठी येतोय प्रेम. पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू कव्हरला. त्या ठिकाणी आल्हाद यांना पाहतोय आपण. 1 धाव पूर्ण केलेली आहे. जोपर्यंत आल्हाद आज मैदानावर आल्हादला पाहतोय. या अगोदर पडद्यामागचा कलाकार आज मैदानावर आपण पाहतोय. पडद्यामागे देखील खूप काही त्यांनी कलाकारी केलेली आहे आमच्या बरोबर या ठिकाणी असताना. असा आज मैदानात आपण पाहतोय. 1 बॉल 2 धावा. व्हॉट अ शॉट. खेळाडू त्या ठिकाणी येतोय त्याच्या दिशेने आणि हा येतोय पहिला. नाही पळून काढायचे आहे. 2 धावा.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेला मारलेला फटका. प्रत्येक खेळाडू सिनियर जे आपण पाहतोय थर्ड बॅट्समॅन पाठवतो कंपॅरिझन आताच. त्या ठिकाणी थांबू शकतो. एक एक्स्ट्रा खेळाडू जो नेक्स्ट बॅटर आहे त्याला अगोदरच पाठवा तिकडे. बोरुली बॉईज. हा येस, आतमध्ये 2 एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आतमध्येच पाहिजे सर्कल मध्ये. पुढचा चेंडू. हो, टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारा चेंडू. ओळखलं. 4 चेंडू 5 धावा. 5 बॉल 5. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 बॉल 5. एका धावेची गरज आहे. सामना जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने एक एक धाव करत एकूण 5 झालेले आहेत. शेवटचा बॉल. हा देखील टप्पा पडल्यानंतर आत्ताच मी म्हटलं होतं एका धावेची जी गरज या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6 होत्या ज्यावेळेस पहिली बॅटिंग केली होती सिनियर क्रिकेट क्लब कुर्लाने. आणि बोरुली बॉईज पाठलाग करताना धावसंख्या 5 पहिल्या ओव्हरनंतर. 2 चेंडू आपल्याला डॉट होताना पाहायला मिळाले ज्याचा फायदा उचललाय गजानन भाविकर सरांना. आपण पाहतोय उपाध्यक्ष 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. काही दिवसांपूर्वीच एक स्पर्धा कुर्ल्याचा संघ जिंकला. वीरू यांच्यावर मोठी जबाबदारी. अष्टपैलू खेळाडू आहेत. MRIचं क्रिकेट मगाशी मी म्हटलं होतं की ज्या पद्धतीने सुरुवातीचं क्रिकेट 80-90च्या दशकातलं क्रिकेट आणि त्यातले कोहिनूर हिरे सगळे आहेत. वेगवेगळ्या आपल्या क्षेत्रासाठी त्यांनी योगदान दिलं. 50+ क्रिकेट स्पर्धा आणि कितीतरी जुने खेळाडू आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मी तर म्हणेन उत्तर मुंबईतले जेवढे संघ खेळले अटल खेल महोत्सव मध्ये ते जरी आज 31 आहे, शेवटचा दिवस वर्षाचा आहे, नवीन वर्षाच्या ऍडव्हान्स मध्ये आम्ही नूतन वर्षाच्या तुम्हाला अटल खेल महोत्सवाच्या निमित्ताने आयोजकांच्या वतीने शुभेच्छा चिंतितो. मात्र येऊन पाहू शकता की 50+ वालं क्रिकेट देखील किती चांगलं क्रिकेट खेळू शकतात. गोलंदाज म्हणा, फलंदाज म्हणा, क्षेत्ररक्षक म्हणा. मिडल नेक्स्ट नंबरचा चेंडू होता. थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. 20 धावांचं लक्ष आहे 24 बॉल मध्ये. त्यातल्या 5 धावा झालेल्या आहेत आणि निश्चितपणे आता 15 धावांची गरज आहे. वीरूवर जबाबदारी राहील. दुसऱ्या बाजूला सुभाष कोलापते सर जे स्ट्राईकला आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट शॉट, कव्हर पॉइंट, पॉइंट आणि मिड ऑफ सर्कल मध्ये. ऑन साइडला ज्या पद्धतीने खेळून काढले. एक धाव पूर्ण केली. दिनेश पंधेरे त्या ठिकाणी येतोय आणि कॉल करेपर्यंत 2 धावा पूर्ण. खूप रनिंग चांगली बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट देताना ताळमेळ आवश्यक असतो. ज्या पद्धतीने पहिली धाव जोरात काढली होती त्यानंतर दिनेशनेच कॉल दिला. त्याला डेंजर एंडला धावायचं होतं. धोकादायक अशी घंटा नव्हती असं वाटलं होतं थोड्या वेळासाठी. संजय सांगेकर ती पाण्याची बाटली जर उचललं तर बरं होईल. डायरेक्ट हिट लागला तर निश्चितपणे त्या ठिकाणी काही विचित्र होता कामा नये. संख्या 7. दुसरं षटक. गोलंदाज वीरू, स्ट्राईकला सुभाष. बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळला फटका. पॉइंटच्या दिशेने आल्हाद त्या ठिकाणी पळतोय. 1 धाव पूर्ण केली. 2 धावांसाठी परत आहे. तिसऱ्या धावेसाठी देखील दिनेश परततोय. जोपर्यंत चेंडू फेक होईल 3 धावा पूर्ण आणि या 3 धावांनी धाव संख्या 10 दुहेरी अंकामध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉलचा मेरिटवर खेळलेला फटका. चेंडूचा टप्पा ओळखला आणि त्यानंतर पॉइंटच्या वरून खेळलेला फटका. धाव संख्या 10. लक्ष्याचा पाठला करताना 20. पहिला सामना सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला विरुद्ध बोरुली बॉईज. बोरुली बॉईज उत्तर मुंबई मधील असा एक संघ आहे ज्या संघाने खूप चांगले खेळाडू दिले टेनिस क्रिकेटला. लेग ब्रेक. व्हॉट अ शॉट. चेंडूला ओळखला आणि पाठवलंय. चेंडू देतोय डीप मिड विकेटला. मात्र सुंदर असा झेल पवित्रा याने घेतलेला आहे. खूप चांगला लेग ब्रेक होता. पहिलाच चेंडू ओळखला. उंच खेळला. दिनेश पंधेरे आउट. धाव संख्या 10. पहिला गडी बाद. व्हॉट अ कॅच. दाखव परत एकदा. ऍक्शन रिप्ले बघा. काय नजर होती. क्या बात आहे. स्वतःला अक्षरशः ती लक्ष्मण रेषाच होती जणू काही त्याच्यासाठी. आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं 2-3 बाटल्या पाण्याच्या त्या ठिकाणी ठेवा. स्पेअर लेग अंपायर तुमच्या पॉकेटमध्ये देखील आणि संजय सांगेकर आपण देखील, जेणेकरून एखाद्या बॅट्समनला एखाद्या खेळाडूला जर पाण्याची गरज लागली लगेच देऊ शकता. न्यू बॅटर चला. 1 डाऊन बॅटर तुम्ही स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूलाच थांबलात तर फार बरं होईल.
बाद होणारा खेळाडू आपण पाहिला दिनेश पंदेरे, नवीन बॅट्समन अरविंद. बॅटरचं नाव अरविंद आहे ना, सॉरी राकेश, अरविंद नाही, राकेश शर्मा. राकेश शर्मा आहेत अजून एक जबरदस्त खेळाडू. गोरेगाव या परिसरामध्ये जे जे संघ आपण पाहिले, डॅनियल, सरोज, केम्ब्रिज या वेगवेगळ्या संघातून, त्याचप्रमाणे प्रबोधन, शास्त्रीनगर. राकेश आता स्ट्राईकला आपण पाहतोय आणि एका बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला सुभाष कुलापते जे खेळत आहेत. आपली वैयक्तिक आपण धावसंख्या पाहिली तर 7 बॉल 10 वर. तर नवीन फलंदाज राकेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. 10 धावांची गरज, 14 बॉल. पहिला चेंडू दाबून खेळलेला आहे, डीपला प्रेम आहे. 1 धाव पूर्ण. या एका धावेने धावसंख्या 11. 9 धावांची गरज 13 बॉल मध्ये. खूप क्लोज मॅच निश्चितपणे होता. ज्या वेळेस हे संघ आपल्याला पाहायला मिळतील, शेखर पाटील, कमलजीत सर्व आपण कॉम्बॉक्स मध्ये पाहतोय. या ठिकाणी भरत सर्व आहेत. कंदुली बॉईज म्हटलं, विलेज. आता मात्र हलक्या हाताने काढलेला फटका त्या ठिकाणी आल्ला थ्रो करेपर्यंत खेळाडू. बघूया काय पंचांचा निर्णय येतोय आणि पंचांचा निर्णय नॉट आउट. 1 धाव पूर्ण. राकेश शर्मा या ठिकाणी. धावसंख्या आपण पाहिली 11 वर 1. नॉट आउट आहे, नॉट आउट आहे. शेवटचा बॉल 1 रन. 12. असे व्यक्तिमत्व नक्कीच त्यामध्ये सुभाष कोल्हापते सर आहेत. कौशल्याचार्य पुरस्कार एक बंगाल मधील होते, एक गोवा मधील आणि महाराष्ट्रातील हे ज्यांना ते प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. बॅट्समन कोण आलेत? प्रभाकर नाही. बॉलर कोण आलेत? श्रीकांत. तर गोलंदाज श्रीकांत, नॉन स्ट्राईकला राकेश शर्मा, स्ट्राईकला आहे सुभाष सर. खूप नवनवीन खेळाडूने ज्या पद्धतीने त्यांनी बनवलं, ज्या खेळाडूंना यानंतर मी विनंती करेन, आगरी कोळी ब भाईंदर आपण तयार राहायचं आहे आणि कोळी आगरी मुंबई शिंपोली आपली सलामीची जोडी पाठवायची. सरळ बॅटने केलेला फटका, ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. पहिला चेंडू सरळ टाकला होता समोर. त्या चेंडूला बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, कुठलीही धाव नाही. 11 चेंडू 8 धावांची गरज. आमचे स्टॅटिस्टिशियन जगदीश भंडारी आम्हाला सांगतायत. फोर्स 1 वर लाईव्ह टुर्नामेंट. मिडल लेग स्टंपवरचा चेंडू होता. हा देखील चेंडू पायावर आदळून तो गती थोडीशी कमी केली होती या बॉलची. 10 बॉल आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 8. 10 बॉल 8. गोलंदाज सज्ज होतोय श्रीकांत, स्ट्राईकला आहेत सुभाष कोल्हापते. पुढचा चेंडू लेग ब्रेक चांगला ओळखला, टर्न केलेला आहे. निश्चितपणे 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि कॉल देईपर्यंत 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावांनी धाव संख्या 14. धावांची गरज आहे 6. बॉल बाकी आहेत 9. गोलंदाज श्रीकांत, एक बॅकवर्ड पॉइंट कव्हर, मिड ऑफ, डीप कव्हर, लॉंग ऑफ, शॉर्ट मिड विकेट, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, असं क्षेत्र व्ह्यू. एकूण खेळाडू किती आहेत? चेंडू आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला शॉर्ट स्क्वेअर लेगला. 1 धाव. धाव संख्या 15. 5 धावांची गरज. 8 बॉल, 5 to win. Subhash Kulapte playing on 14, 12 balls he faced, and on the other end Rakesh Sharma is playing on 1 ball 1 run. So bowler Shrikant is getting ready for the next ball to right hand batsman Rakesh. Put the chin. Full toss. आठव्या बॅटने ठिकाणी गॅप मध्ये खेळून काढले. बघूया खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतो. चेंडू सीमा पार. पहिला चौकार. या अगोदर आपण वीरूच्या बॅट मधून चौकार पाहिला आणि बोरली बॉईज साठी राकेश शर्मा याच्या बॅट मधून आलेला सुंदर असा चौकार. 1 धावेची गरज.
7 बॉल. मी विनंती करतोय राजू पाटील सर, जे 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत, गतवर्षी सांताक्रूजची स्पर्धा उपविजेतेपद फायनलला स्वामी समर्थ ज्या पद्धतीने जितू परदेशी यांचा संघ आणि खूप चांगलं क्रिकेट, कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट, स्पर्धात्मक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे दिवसभरामध्ये. मी तर म्हणेन युवा खेळाडूंनी देखील हा सामना, ही स्पर्धा पाहायला यावं. समोरच्या दिशेला मारलेला विजयी स्ट्रोक, विजयी भव, बोरोली बॉयज, चेंडू सीमा पार, हा येतोय चौकार. संघाची धावसंख्या 23. विजयी फटका. राकेश शर्मा एक चांगला झेल, मोक्याच्या क्षणी केलेली एक चांगली पार्टनरशिप. गजानन वावीकर सर दोन्ही फलंदाजांना हस्तांदोलन करत आहेत. वीरू, त्यानंतर पवित्रा, वीरू, प्रभाकर, प्रेम, श्रीकांत, गजानन वावीकर सर, या सर्वांचं धन्यवाद. ज्या प्रकारचं क्रिकेट ते खेळले. मी विनंती करेन ना, द्यायचं आहे का पण राकेश 6 नॉट आउट, तर सुभाष कोल्हाते 14 नॉट आउट. चला एक फोटो आपण घेत आहोत. संघ आहे सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला. चला दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वेल डन, वेल प्लेड बोथ द टीम्स. मी विनंती करतोय मुंबई शिंपोली कोळी आगरी, चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे कोळी आगरी संघाने. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.